हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायोगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्राचं 80वं सेशन चालू आहे. आपल्या ज्या स्पोक पर्सन आहेत युनायटेड नेशनमधल्या पेटल गेहलोत, त्यांनी पाकिस्तानला एकदम करारात जवाब दिलेला आहे. तर या सर्व गोष्टी काय झालेल्या आहेत तिथं हे आपण डिटेलमध्ये पाहूया. अगोदर आपण पाकिस्तानच्या ज्या स्पोक पर्सन होत्या त्या काय म्हणाल्या ते पाहूया. We are compelled to respond to a state that cannot decide whether to masquerade as the world's largest democracy or expose itself as the world's largest factory of disinformation. बघा, भारताला काय म्हणल्या त्या? जगातील लार्जेस्ट फॅक्टरी ऑफ डिसइन्फॉर्मेशन, म्हणजे खोटी माहिती तयार करणारी सगळ्यात मोठा देश भारत आहे. पुढे आहे का? India has become the only country that practices state-sponsored terrorism as policy at home and abroad. Its hypocrisy. काय म्हणल्या बघ, जगातली एकमेव कंट्री आहे भारत जे टेररिझमला, आतंकवादाला स्पॉन्सर करते. आता स्टेट स्पॉन्सर टेररिझम म्हणजे काय असते? जेव्हा तुमचं सरकारच टेररिझम घडून आणत असेल दुसऱ्या देशामध्ये, त्याला म्हणायचं स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम. तर हे पाकिस्तान करते ॲक्च्युली भारतामध्ये, परंतु उलटा चोर कोतवाल कोडाटे. तर हे स्टेट स्पॉन्सर टेररिझम आपण कोणत्या ऑर्गनायझेशन थ्रू, म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशन आहेत म्हणते, आपण तयार केल्यात पाकिस्तानामध्ये आतंकवादी कारवाया करण्यासाठी. नाव पण घेतलेली आहेत मॅडमनं, TTP, BLA, मस्जिद ब्रिगेड. वा वा वा. Pakistan not only condemned but also called for credible, impartial and independent investigation into Pahalgam incident. If India had nothing to hide, it should have agreed to such investigations. बघा काय म्हणाल्यात, पहलगाम इन्सिडेंट जो झालेला आहे, पहलगामचा जो हल्ला झाला, त्याचं इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे म्हणून, त्याची एकदम स्वतंत्र चौकशी व्हायला पाहिजे. अरे बाबा, ते जे रेजिस्टन्स फ्रंट आहे, टेररिस्ट ऑर्गनायझेशन, ज्यांनी पहलगाम काश्मीरमध्ये हल्ला घडून आणला, त्यांनी डिक्लेअर केलं, ॲक्सेप्ट केलं की आम्ही हल्ला केलेला आहे. आणि हे रेजिस्टंट फ्रंट जे आहे त्याला युनायटेड नेशनमध्ये पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरनी स्वतः सांगितलं की यांनी हे केलंच नाही. म्हणजे ते म्हणालेत रेजिस्टन्स फ्रंटवाले म्हणाले आम्ही केलं, आणि पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर म्हणालेत नाही केलं यांनी. वा वा वा, किती डबल स्टँडर्ड्स आहेत बघा यांचे. India's reckless brinkmanship and provocative posturing exposed its hegemonic ambitions. When its adventurism collapsed into defeat, it resorted to excuses, but the truth could not be concealed. The bubble of hubris has been burst, the myths of military might shattered, and the irrefutable evidence of Indian losses has been provided and well documented by the international community. अजून बघा काय म्हणाले बघा, ऑपरेशन सिंदूर जे आपलं भारताचं होतं ते पाकिस्तानला जिंकलं म्हणून. रिप्लाय आपण पाहणार आहोत. आपले सुद्धा भारताच्या ज्या गेहलोत आहेत, पेटल गेहलोत, त्यांनी सुद्धा एकदम भारी रिप्लाय दिलेला आहे, ते सुद्धा आपण पाहणारच आहोत. परंतु यांचं पाहूया अगोदर, हे कोणत्या भ्रमात राहतात हे सुद्धा तुम्हाला कळेल. India's holding in abeyance of the Indus Waters Treaty has unmasked it as a blatant violator of international law. By weaponizing water, which is a lifeline for 240 million people of Pakistan, it has demonstrated that it is a state that threatens regional peace, denies millions right to water, and breaches the sanctity of a humanitarian treaty. पुढे काय आपल्या बघा, इंडस वॉटर ट्रीटी 24 करोड पाकिस्तानी जे आहेत त्यांच्यावर परिणाम होत आहे. सिंधू नदीचं जे पाणी आहे ते आपण बंद केलं, त्याच्यामुळं 24 करोड पाकिस्तानीला नुकसान होत आहे म्हणून त्याच्यामध्ये स्त्रिया, लहान मुलं वगैरे वगैरे यांचा उल्लेख केलेला आहे. जेव्हा तुम्ही हल्ले करता आमच्या भारतावर, तेव्हा नाही का आमचे लहान मुलं, ज्या स्त्रिया असतात त्यांना नुकसान होते. Mr. President, persecution of minorities has become state policy of RSS BJP dispensation. Muslims are lynched for their faith, Christians assaulted for their worship, Sikhs for their identity, and Dalits dehumanized for their caste.
The world has not forgotten Gujarat, where thousands of Muslims were butchered under the state patronage. Delhi, when mobs rampaged and while police looked away. Manipur, where hundreds were killed and thousands were displaced. पुन्हा काय हे बघा, पर्सिक्युशन ऑफ मायनॉरिटीज, अल्पसंख्याकाच्या आपल्याकडं कत्तल एकदम पर्सिक्युशन होत राहते म्हणे. दलितांचं, ख्रिश्चनांचं, मुस्लिमांचं. 2002ला झालेला गोधरा हत्याकांड गुजरातचं, त्याचा उल्लेख नेहमी असते पाकिस्तानचा. दुसरं नाहीच त्यांच्याकडं काही गडे मुडदे उखाडू. कोणत्याही देशामध्ये काही ना काही गोष्टी तर होतातच ना वाईट. आपलं बी 2002चं जे गोधरा हत्याकांड होतं त्याच्यामध्ये होत्या काही गोष्टी, परंतु तेच म्हणून काय तुम्ही काही खोटं बोललं तर ते खरं होत असते का? नाही. No fabrication can alter a simple truth. Jammu and Kashmir is not and has never been an integral part of India. The resolutions of the Security Council declared Jammu and Kashmir as a disputed territory whose final disposition shall be decided by a free and impartial plebiscite to be conducted under the auspices of the United Nations. To sustain its occupation, India has deployed 900,000 troops, turning Jammu and Kashmir into one of the most militarized zones in the world. अजून बघा काय म्हटलं, जम्मू आणि काश्मीर भारताचा भाग नाही आणि कधीच नव्हता. तिथं भारतानं 9 लाख सैनिक आणलेले आहेत, तैनात केलेले आहेत आणि जगातील सगळ्यात मोठा मिलिटराइज झोन आहे म्हणते. अगं बाई, एक तर तू जरा कॅमेऱ्याकडे बघ, वाचून दाखवू नको. आणि पुन्हा एवढं युक्रेन दिसेनं तुला, एवढं तिकडे गाझा दिसेनं. भारतातला जम्मू अँड काश्मीर मोस्ट मिलिटराइज झोन इन द वर्ल्ड. टाळ्या. But we have made it absolutely clear India has no license to violate our territorial integrity and sovereignty and kill innocent civilians. If aggression is imposed on us, we will respond, and we do that with courage, resolve, and strength, as we did in Operation Banyan ul Marsoos. तर हे बनियान अल मरसूज काय माहिती आहे का? जसं भारतातलं ऑपरेशन सिंदूर होतं ना, पाकिस्तानचं बनियान अल मरसूज. त्याने व्हिक्टरी तिथं जाहीर केलेली आहे. आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये जिंकलो, आपल्याकडे इव्हिडन्स आहेत. परंतु नाही, ते म्हणले पाकिस्तानमध्ये वेगळाच क्रेज आहे. सो ऑपरेशन सिंदूर आपण नाही, पाकिस्तान जिंकलेलं आहे. हे असे लोक आहेत भ्रमात राहणारे. त्याला आता आपण काय करू शकतो? आता आपल्या ज्या पेटल गहलोत आहेत त्यांनी कसा रिप्लाय दिलेला आहे ते आता पाहूया आपण. आता हे जी पाकिस्तानची बाई होती बोलणारी, तिला म्हणावं जरा शिक, रिप्लाय कसं देतात, कॅमेऱ्याकडे कसं बघतात. नुसतं धरून वाचून काढलेलं की असं बोट ठेवून एकदम पद्धतशीर तशा गोष्टी होत नसतात. This assembly witnessed absurd theatrics in the morning from the Prime Minister of Pakistan, who once again glorified terrorism that is so central to their foreign policy. बरोबर आहे. सेंट्रल टू देअर फॉरेन पॉलिसी. टेररिझम इज सेंट्रल टू देअर फॉरेन पॉलिसी. त्यांची मिलिटरीज स्वतः, त्यांच्या मिलिटरीच्या हातात सरकार आहे आणि त्यांची मिलिटरीज स्पॉन्सर्ड करते टेररिझम भारतामध्ये. हे किद्दा प्रूव्ह झालेलं आहे आणि आपण सुद्धा किद्दा एव्हिडन्स दिलेले आहेत. हे असे सर्वांना माहीत आहे हे. परंतु काय मुद्दे मांडायचे, त्याच्यामुळं ते पाकिस्तानवाले काही मुद्दे मांडत राहतात. However, no degree of drama and no level of lies can conceal the facts. This is the very same Pakistan which, at the UN Security Council on 25th April 2025, shielded the resistance front, a Pakistani-sponsored terror outfit, from the responsibility of carrying out the barbaric massacre of tourists in the Indian Union territory of Jammu and Kashmir. हे बघायची आपण आता चर्चा केली. 25 एप्रिल 2025ला पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर शहबाज शरीफ स्वतः म्हणले की हे रेजिस्टन्स फ्रंट जे आहे त्यांनी वगैरे अटॅक वगैरे काही केली नाही, ते काय टेररिस्ट ऑर्गनायझेशन नाही. आणि त्या ऑर्गनायझेशननं स्वतः कबूल केले की आम्ही पहलगाममध्ये टेररिस्ट हल्ला केलेला आहे, आतंकवादी हल्ला केलेला आहे. Mr. President, a country long steeped in the tradition of deploying and exporting terrorism has no shame in advancing the most ludicrous narratives to that end. Let us recall that it sheltered Osama bin Laden for a decade, even while pretending to partner in the war against terrorism. Its ministers have just recently acknowledged that they have been operating terrorist camps for decades. हे बघा बरोबर आहे.
लाज तर वाटत नाही पाकिस्तानला? एकीकडे म्हणायचं की आम्ही आतंकवादाच्या विरुद्ध एकदम कडक कारवाई करत आहोत, दुसरीकडं लादेनला आश्रय द्यायचा. हे तर सगळ्यालाच माहिती आहे लादेनला कोणी आश्रय दिला होता. A picture speaks 1,000 words, and we saw many pictures of terrorists slain in Bahawalpur and Muridke terror complexes by Indian forces during Operation Sindoor. When senior Pakistani military and civilian officials publicly glorify and pay homage to such notorious terrorists, can there be any doubt about the proclivities of this regime? बरोबर आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल कोण जिंकलेलं आहे हे ऑपरेशन सिंदूरमध्ये, तर तुम्ही फोटो पहा, एव्हिडन्स पहा, जे पब्लिकली अवेलेबल आहेत. जे खरं आहे त्याला कशाची भीती आहे? आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, कारण आपण केलेलं आहे म्हणून आपल्याकडे एव्हिडन्स आहेत, प्रूफ आहेत, ते पब्लिकली अवेलेबल आहेत, ते कोणीही पाहू शकता. हेच गेहलोत मॅडमनं सांगितलेलं आहे. The Prime Minister of Pakistan also advanced a bizarre account of the recent conflict with India. The record on this matter is clear. Till 9th May, Pakistan was threatening more attacks on India, but on 10th May, its military pleaded with us directly for a cessation to the fighting. The intervening event was the destruction caused to multiple Pakistani air bases by Indian forces. The pictures of that damage are, of course, publicly accessible. हे बघा, अगोदर त्यांना वाटू लागलं काय भारत म्हणजे चिल्लर आहे. 9 मेला तर असं चालू होतं की पाकिस्तानमध्ये आपणच जिंकणार आहेत, हे भारताचं काय, आम्ही काय कमी आहेत का. आणि 10 मेला भीक मागू लागली त्यांची मिलिटरी, बस करा बाबा आता लय नुकसान झालं आहे आमचं आणि आम्हाला काय परवडत नाही, युद्ध थांबवा. अमेरिकेला त्यानंच फोन केला होता, आता युद्ध थांबवायला थोडंफार मध्यस्थी करा. सहज असते ती, अगोदर फॉर्ममध्ये येत असते माणूस, पण पुढं माणूस कोण आहे काय हे सगळं बघावं लागतं. If destroyed runways and burnt out hangars look like victory, as the Prime Minister claimed, Pakistan is welcome to enjoy it. The truth is that, as in the past, Pakistan is responsible for a terrorist attack on innocent civilians in India. We have exercised the right to defend our people against such actions and have brought the organizers and perpetrators to justice. हे बघा, ऑपरेशन सिंदूर जिंकलेले स्वतः. आता पाकच्या PM ने सुद्धा युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या सेशनमध्ये सांगितलं की आम्ही ऑपरेशन सिंदूर जिंकलेलो आहोत. आता आपल्या गेहलोत मॅडमने सांगितलेलं आहे की जर जळालेले बंकर्स आणि उद्ध्वस्त झालेले हायवेज हे जर जिंकण्याची निशाणी असेल तर हमखास तुम्ही जिंकली. तुम्हाला भ्रमात राहायचं तर जिंकलेल्या. The Pakistani Prime Minister has spoken about wanting peace with India. If he is indeed sincere, the pathway is clear. Pakistan must immediately shut down all terrorist camps and hand over to us terrorists wanted in India. पुन्हा काय म्हणले हे पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ की आम्हाला पीस पाहिजे, इंडियासोबत आम्हाला शांतता पाहिजे. घ्या ना शांतता. भारतामध्ये जे वॉन्टेड आतंकवादी आहेत पाकिस्तानामध्ये लपलेले आहेत ते आमच्या हवाली करा, आणि पाकिस्तान जे त्यांचे पाकिस्तानमधले जे टेररिस्ट कॅम्प आहेत त्यांनी ते बंद करावे. आपोआपच भारत आणि पाकिस्तान मित्र होतील. तर यात काय आपण वाईट बोललो का? हे तर क्लिअर आहे ना. Mr. President, India and Pakistan have long agreed that any outstanding issue between them will be addressed bilaterally. There is no room for any third party in that regard. This is our long-standing national position. Where terrorism is concerned, we are making it clear that there will be no distinction between the terrorists and their sponsors. आता जे आपले मिस्टर डोनाल्ड ट्रम्प आहेत US प्रेसिडेंट, त्यांनी पुन्हा क्लेम केला इथं सुद्धा युनायटेड नेशनमध्ये सुद्धा की हे जे युद्ध होतं पाकिस्तान आणि भारतामधलं त्याच्यामध्ये मी खूप मोठा रोल प्ले केला आहे थांबवण्यामध्ये. पुन्हा एकदा क्लेम केला. परंतु हे बघा, गेहलोत मॅडमने पुन्हा सांगितलं हे जे निर्णय होता युद्ध थांबवण्याचा तो बायलॅटरल होता, पाकिस्तान आणि भारताचा होता, त्यामध्ये तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश नाही. हां, जर पाकिस्ताननं अमेरिकेला फोन केला असेल, ट्रम्पला फोन केला असेल तर ते त्यांचा प्रश्न राहिला, परंतु आपल्यासोबत जे निगोशिएशन झाले ते पाकिस्तानचे झाले. त्यामुळं हे जे ऑपरेशन होतं ते बायलॅटरल ऑपरेशन होतं. तर अशा प्रकारे आपण दोन्ही साईड पाहिलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.